नमस्कार, नातिब्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। बऱ्याच दिवसापासून तुमच्यासोबत कोकम शरबतची रेसिपी शेअर करणार होतो, पण काही कारणास्तव ती राहून गेली। पण अजूनही लेट झाला नाही। सगळीकडे असं वातावरण आहे, कुठं दमट तर कुठं उष्ण तर कुठं फार जास्त ऊन पडतं। नेमका उन्हाळा आहे की पावसाळा सुरू झाला हे कळतच नाही। त्यामुळे दमट वातावरणामध्ये काहीतरी थंड असं प्यावंसं वाटतं, म्हणून तुमच्यासाठी ही कोकम शरबतची रेसिपी। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नातिब्स किचनला सबस्क्राइब करा। कोकम शरबत बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कोकमचं आगळ बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 100 ग्राम कोकम पाण्यामध्ये भिजू घातलं आहे। हे भिजवण्यासाठी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। हे कोकम आपल्याला 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजवायचे। इथे मी गोड कोकमचा वापर केलेला आहे। आपण कोकम शरबत बनवत आहोत, त्यासाठी ओलसर आणि गोड कोकमच वापरायचं। जर तुम्ही मच्छीसाठी आगळ बनवत असाल तर तुम्ही सुकं कोकम वापरलं तरी चालेल। आता भिजत ठेवलेल्या कोकम मधलं पाणी आपण सेपरेट करून घेऊया। आपल्याला हे कोकम मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे, त्यासाठी आधी आपण पाणी सेपरेट करूया। आपण हे पाणी वेस्ट करणार नाहीत, हेच पाणी आपण नंतर वाटताना जसं लागेल तसं वापरणार आहोत। पण आधी आपण हे सेपरेट करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे कोकम आपलं बारीक वाटल्या जाईल। या पाण्याला हे कोकमचा मस्त कलर आला आहे। तुम्ही हे पाणी सोलकडीसाठी वापरू शकता किंवा या शरबतसाठी सुद्धा त्याचा वापर होणारच आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये फिरून घेऊया। आपल्याला याची बारीक पेस्ट करायची। पेस्ट करताना त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत, कारण आपण शरबतसाठी कोकमचा आगळ बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला हे गोड आगळ बनवायचं आहे। इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। ही वजनी प्रमाणात सांगायची झाली तर 100 ग्राम साखर आहे। कोकम पण आपण त्याच प्रमाणात घेतलं होतं आणि तेवढ्याच प्रमाणात आपण साखर यूज केली। आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया। याची आपण पेस्ट करून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता इथे। पण हे पाहिजे तेवढं बारीक झालं नाही, त्यामुळे आपण जे पाणी सेपरेट ठेवलं होतं ते थोडं थोडं यामध्ये टाकून आपल्याला पुन्हा एकदा हे वाटून घ्यायचं आहे। मिक्सर मधून बारीक पेस्ट बनवताना आपण सेपरेट ठेवलेलं पाणी एकदाच यूज करायचं नाही, आपल्याला जसं पाहिजे तसं ते पाणी यूज करायचं। इथे आपली बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे। तुम्हाला मी चेक करून दाखवते, तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं कोकम वाटून झालं आहे। जर तुम्हाला फिश साठी कोकमचा आगळ बनवून ठेवायचं असेल तर ह्या स्टेपला साखर न टाकताच ते वाटून घ्यायचं। आता इथे आपण एक कढई घेतली आहे, त्यामध्ये आपण हे कोकमचं शरबत काढून घेत आहोत आणि आपलं जे पाणी उरलं होतं कोकमचं ते पण यामध्ये आपण टाकत आहोत। आपण हे आता गॅसवर शिजून घेणार आहोत। जर तुम्हाला आगळ लगेच वापरून इन्स्टंट शरबत बनवायचं असेल तर तुम्ही साखरेसोबत वाटलेल्या आगळमध्ये डायरेक्ट शरबत बनवू शकता। पण जर तुम्हाला वर्षभर कोकम शरबतचा आनंद घ्यायचा असेल तर या पद्धतीने शिजून घ्यायचं आणि हे आगळ घट्ट करून घ्यायचं। गॅसवर हे शिजवल्यानंतर त्याला एक वेगळीच चव येते आणि ते शरबत खूप छान लागतं, त्यामुळे शक्यतो असंच हे गॅसवर शिजून घ्यायचं। इथे यामधलं संपूर्ण पाणी आटलं आहे, हे घट्ट झालं आहे। या प्रोसेसला मला 10 मिनिटं लागलेत। जर तुम्हाला फिश साठी कोकम आगळ बनवायचं असेल तर यामध्ये साखर न टाकता तेही अशाच प्रकारे शिजून घ्यायचं, म्हणजे ते तुम्ही खूप दिवस स्टोअर करून फिश करी किंवा फिश फ्राय साठी वापरू शकता। आता गॅस बंद करून आपण हे थंड करायला ठेवूया। आपलं कोकम आगळ थंड झालं आहे, हे मी गाळणीच्या साहाय्याने गाळून घेत आहे, म्हणजे जर त्यामध्ये थोडे जाड कण राहिले असतील तर ते सेपरेट होतील। आता आपलं कोकमचं आगळ तयार आहे। तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा कलर आला आहे। हे कोकम आगळ तुम्ही काचेच्या हवाबंद भरणीमध्ये भरून वर्षभरासाठी फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा कोकमचं शरबत बनवता येईल। ह्या आगळपासून तुम्ही कोकमच्या बऱ्याच रेसिपी बनवू शकता, जसं की कोकम कढी, सोलकढी, तसंच कोकम शरबत। आणि जर कोकमचं आगळ तुम्हाला मच्छीसाठी पाहिजे असेल तर त्यामध्ये साखर न टाकताच ते वाटायचं आणि स्टोअर करून ठेवायचं, हे तुम्हाला मी आधी सांगितलंच आहे। चला तर आपण लगेच यापासून कोकम शरबत बनवूया। कोकम शरबत बनवण्यासाठी मी यामध्ये 3 चमचे कोकमचा आगळ घेतला आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त रंग आला आहे। त्यामध्ये मी बर्फचे काही पीस टाकले आहे, त्यासोबत काळं मीठ टाकलं आहे। तुम्हाला जर शरबत मध्ये अजून फ्लेवरची व्हरायटी हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये ब्लॅक सॉल्ट, त्यासोबत काळी मिरी पावडर, जिरे पावडर, लेमन ज्यूस असं तुम्ही काहीही टाकू शकता, म्हणजे त्यामुळे शरबतची आणखीन चव वाढेल। मी इथे प्लेन शरबत बनवलं आहे। तुम्ही पाहू शकता शरबतला रंग सुद्धा छान आलाय। थोडेसे आईस क्यूब टाकायचे आणि त्यामध्ये शरबत टाकायचं। अगदी 2 मिनिटात हे शरबत तयार होतं। फक्त कोकमचं आगळ बनवून ठेवलं की तुम्हाला हवं त्यावेळेस हवं तेव्हा तुम्ही हे शरबत करून पिऊ शकता। एकदम चवीला मस्त आणि पित्तशामक आहे। त्याचे हेल्थ बेनिफिट तर भरपूर आहे, तसं शरीरातली उष्णताही ते कमी करतं।
आणि ते बनवायलाही फार सोपं आहे। एकदा का तुम्ही कोकमचं आगळ बनवून ठेवलं की तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही कोकमचं सरबत बनवू शकता। आपल्या घरी गेस्ट आले तरी हा उत्तम पर्याय आहे। सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। नादीप्स किचनवर नवीन असाल तर नादीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।